नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिसिजन सायन्स या सेशनमध्ये हाऊ टू ड्रॉ नेटवर्क आणि क्रिटिकल पाथ कसा फाइंड आउट करायचं ते आज बघणार आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या क्वेरीज होत्या, सर नेटवर्क काढण्यासाठी सांगा, नेटवर्क कसं काढायचं सर, त्यामध्ये थोडं प्रॉब्लेम आहे सर, डमी नेटवर्क कधी काढायचं सर, डमी काय घ्यायची गरज आहे सर. बघा, आज ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. त्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, असंच आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करत आहोत. ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे आहेत प्रिव्हियस इयरमधले ते आपण ॲनालिसिस करत आहोत. त्याचे ऑलरेडी आपण एक पूर्ण सेशन बनवलेलं आहे. आपलं ॲप्लिकेशन आहे स्वामी अकॅडमी. प्ले स्टोअरवरती जा, डाउनलोड करू शकता ॲप्लिकेशन आणि तिथे जाऊन DS प्रिव्हियस इयर मेंबरशिप तुम्ही जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करून भेटलं जाईल. आता सध्या यावरती ऑफर चालू आहे. फक्त आणि फक्त 60 रुपीजला तुम्हाला हे मेंबरशिप भेटून जाईल. ठीक आहे, तुम्हाला फक्त ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करायचं. तुम्ही लगेच ॲक्सेस करू शकता व्हिडिओज. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे क्वेरीज होते की सर बाकी सब्जेक्ट जे फर्स्ट सेमिस्टरला आहे 2024चा पॅटर्न आहे, त्यामध्ये सर बाकी विषयाचं पण आम्हाला क्लासेस घ्यायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲप्लिकेशनवरती बाकी विषयाचे पण क्लासेस लवकरच लाईव्ह करणार आहोत. त्याची इन्क्वायरी करायची असेल, किती फीस आहे काय आहे, तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये माझी व्हॉट्सअप चॅट लिंक आहे किंवा हा माझा नंबर आहे, तुम्हाला शो होत असेल, यावरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही डायरेक्टली विचारू शकता की बाकी सब्जेक्टसाठी पण काय फीस आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नेटवर्क क्रिएट करण्यासाठी अशा प्रकारचा प्रॉब्लेम दिला जातो. ड्रॉ अ नेटवर्क फ्रॉम फॉलोविंग डेटा. ठीक आहे, फॉलोविंग डेटापासून नेटवर्क क्रिएट करायचे आहे. आपल्याला नेटवर्क क्रिएट करत असताना ऑलवेज ॲक्टिव्हिटी दिली असते, प्रेडेसेसर ॲक्टिव्हिटी दिली असते आणि ड्युरेशन दिलेला असतो. ठीक आहे, हे ड्युरेशन आपल्याला नेटवर्कसाठी इम्पॉर्टंट नाही आहे, बट क्रिटिकल पाथ जेव्हा काढायला दिलं जातं आपल्याला, ठीक आहे, इस्टिमेट द प्रोजेक्ट ड्युरेशन काढायला दिलं जातं, त्यावेळेस आपल्याला हे इम्पॉर्टंट असतं ड्युरेशन. ठीक आहे, आता आपल्याला ह्या प्रॉब्लेममध्ये म्हणलं आहे क्रिटिकल पाथ काढा आणि प्रोजेक्ट ड्युरेशन काढा. ठीक आहे, 2 आयटम्स त्याने आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. बघा, आपण आज स्टेप बाय स्टेप करणार आहोत. नेटवर्क कसं काढायचं बघा. सगळ्यात पहिला आपल्याला कुठलाही नेटवर्क क्रिएट करत असताना ऑलवेज त्याचा स्टार्टिंग पॉईंट एक असतो आणि एंडिंग पॉईंट एक असतो. ठीक आहे, नेटवर्क तुमचं ह्या दोन्ही डिरेक्शनमध्ये फ्लो झाला पाहिजे. ठीक आहे, आणि नेटवर्क क्रिएट करत असताना क्रॉस कधीच नेटवर्क जात नाही आपलं. ठीक आहे, एकमेकांमधनं लाईन कधीच जात नाही आपली नेटवर्क काढत असताना. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे बेसिक रूल लक्षात ठेवायचं. समजा तुम्ही असं नेटवर्क काढलंय बघा. ठीक आहे, असं नेटवर्क काढलंय, ठीक आहे, आणि असं नेटवर्क काढलेलं आहे. आता हे नेटवर्क तुमचं कंप्लीट आहे का? कंप्लीट नाही आहे, कारण तुम्हाला कुठलाही पॉईंट जे आहे ना ओपन ठेवला नाही पाहिजे. ठीक आहे, ओपन नाही ठेवला पाहिजे आणि स्टार्टिंग पॉईंट हा एकच पाहिजे आणि एंडिंग पॉईंट एकच पाहिजे. सर्व नेटवर्क इंटरकनेक्टेड पाहिजेत, एकमेकाशी गेले पाहिजेत. ठीक आहे, तरच तुमचा नेटवर्क हा क्रिएट होऊ शकतो. आता बघा, हे कंप्लीट नेटवर्क आहे. ठीक आहे, तर हे नेटवर्क काढत असताना आपल्याला ॲरो खूप इम्पॉर्टंट असतात. ॲरो द्यायचं आहे फॉरवर्ड डिरेक्शन. ठीक आहे, देन हे नेटवर्क तुमचं कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे, आता बघा, ह्या ॲक्टिव्हिटीजवरनं आपल्याला अशाच टाईपचं एक नेटवर्क क्रिएट करायचं असतं. कसं करणार बघा, त्याच्यासाठी बेसिक रूल आहे. बघा, आता आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीजवरनं नेटवर्क काढायचं. बघा, सगळ्यात पहिलं आपण काय सांगितलंय, स्टार्टिंग पॉईंट हा आपला एक असतो. ठीक आहे, बघा, स्टार्टिंग पॉईंट हा एक असतो, काढलेला आहे आपण. ठीक आहे, तर स्टार्टिंग पॉईंटपासून आपल्याला हे नेटवर्क काढायचे असतात. ॲक्टिव्हिटी ए म्हणजे काय म्हणतं, हे ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे, आता बघा, हे जे आहे हे ॲरो हे आपली ॲक्टिव्हिटी असते. ठीक आहे, हे जे आहे गोल चिन्ह त्याला आपण नोड म्हणतो. ठीक आहे, तर हे ॲक्टिव्हिटी क्रिएट करत असताना आपल्याला कुठलीही ॲक्टिव्हिटी क्रिएट करत असताना त्याला आपल्याला प्रिडेसेसर ॲक्टिव्हिटी पाहिजे. ठीक आहे, विदाऊट प्रिडेसेसर आपण काढू शकत नाही. म्हणजेच काय, आता समजा हे ॲक्टिव्हिटी आहे, इथं एंड झाली. ठीक आहे, इथं स्टार्ट झालेली आहे. ठीक आहे, आता हे स्टार्ट होणे म्हणजे प्रिडेसेसर असतो. आता हे पुढे काढलो म्हणजे आपली हे ॲक्टिव्हिटी ए झाली. ठीक आहे, ॲक्टिव्हिटी नंबर 1. ठीक आहे, सॉरी, ॲक्टिव्हिटी नंबर 2 हे 1 झालंय. आता इथं ए काढलेलं आहे आपण. अशाच प्रकारे आता बी काढायचं आहे, तर मला ए अगोदर कंप्लीट पाहिजे. प्रिडेसेसर म्हणजे त्याच्या पाठीमागची ॲक्टिव्हिटी. बघा, आता मला बी काढायचं आहे, तर ए कंप्लीट पाहिजे. ठीक आहे, ए कंप्लीट कुठं आहे आपलं, इथं आहे, तर याच्या पुढे मी बी काढू शकतो. ठीक आहे, याला ॲक्टिव्हिटी नंबर 3 बी. तर सिक्वेन्स वाईज नाव देत चालायचं. आपल्याला काय करायचं, सिक्वेन्स वाईज नाव देत चालायचं. बघा, आता ए काढायचं आहे. ठीक आहे, ए काढायला प्रिडेसेसर काय, डॅश आहे. डॅश आहे म्हणजे स्टार्टिंग पॉईंट असतो आपला. ऑलवेज बघा, जिथं जिथं डॅश दिसतंय ते ऑलवेज स्टार्टिंग पॉईंट असतं. म्हणजे पहिल्या सिंगल नोडमधनं आपल्याला ॲक्टिव्हिटीज निघत असतात. त्याला काय म्हणतो आपण, किती ॲक्टिव्हिटीज निघत आहे स्टार्टिंग पॉईंटमधनं, 1 2 3. म्हणजे हे काय आहे, आपलं स्प्लिट इव्हेंट आहे. काय म्हणतो ह्याला, स्प्लिट इव्हेंट. बघा, 3 ॲक्टिव्हिटी एका ॲक्टिव्हिटीमधनं निघत आहेत, त्यालाच आपण म्हणतो स्प्लिट इव्हेंट. ठीक आहे, आता ह्या एका ॲक्टिव्हिटीमध्ये 3 ॲक्टिव्हिटी जर मर्ज झाल्या एका नोडमध्ये, तर त्याला आपण मर्ज इव्हेंट म्हणतो. ठीक आहे, 2 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो, मर्ज इव्हेंट आणि स्प्लिट इव्हेंट काय आहे. ठीक आहे, तर तुम्हाला तसं काढायचं आहे. बघा, आता पर्टिक्युलरली
ए काढण्यासाठी प्रिडिसेसर काहीच नाही म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आहे. मग त्याच्यामधनं मी ए काढू शकतो, त्याला नाव देतो सिक्वेन्स वाईज 2 आणि इथं झालं ए ऍक्टिव्हिटी. आता मला बी काढायचं आहे, बी ऍक्टिव्हिटी. तर ए ऍक्टिव्हिटी कंप्लीट पाहिजे. कुठं झाली माझी ए ऍक्टिव्हिटी? इथे कंप्लीट झाली. तर त्याच्या पुढे मी काय काढू शकतो? 3 नंबर लिहून बी ऍक्टिव्हिटी काढू शकतो. ठीक आहे. आता मला सी ऍक्टिव्हिटी काढायची, त्याच्यासाठी बी कंप्लीट पाहिजे. कुठं बी कंप्लीट आहे माझी? इथे आहे. ठीक आहे. तर इथं काढून घ्या सी. तसंच पहिल्या इव्हेंट मधनं बघा आणखी 2 आपले ऍक्टिव्हिटी जात आहेत, जी आणि जे. याला नाव द्या सिक्वेन्स वाईज. ठीक आहे. 5 6 जी आणि जे. जी आणि जे. ठीक आहे. चला आता नेक्स्ट आपल्याला काय काढायचं बघा. डी काढायचं आहे, तर ए कंप्लीट पाहिजे. बघा आता डी काढायचं मला, तर ए कंप्लीट पाहिजे. तर मी इथं घेणार, त्याला नाव देणार 7 नंबर. ठीक आहे. डी. चला डी काढलेला आहे मी. आता नेक्स्ट काय काढायचं मला? ई काढायचे. ई साठी डी कंप्लीट पाहिजे. ठीक आहे. चला ई इथं आहे माझं. ई साठी मला डी कंप्लीट पाहिजे. सिक्वेन्स वाईज नाव द्या ई. चलो आता एफ काढायचा आहे, ई कंप्लीट पाहिजे. चलो एफ काढायचं आहे मला, तर ई कंप्लीट पाहिजे. 9 नंबर डायरेक्शन एफ. ठीक आहे. तुम्ही अरेंजमेंट करायची अशी. ठीक आहे. देन जी काढायचं, जी काढलंय आपण ऑलरेडी. ठीक आहे. त्याच्यानंतर एच काढायचे. एच साठी जी कंप्लीट पाहिजे. बघा आणि पुढे मला एच आणि जे सोबत पाहिजेत. जे इथं काढलंय आणि मला काय काय पाहिजे? जे आणि एच. आता एच काढण्यासाठी जी कंप्लीट पाहिजे. बघा मी आता डायरेक्टली काय करणार? इथं मर्ज करणार. का मर्ज करणार? एच. बघा एच मी इथं मर्ज करतोय कारण मला पुढे बघा आय काढण्यासाठी जे आणि एच सोबत पाहिजेत. बघा मी आता डायरेक्टली विदाऊट डमी काढता डायरेक्टली जे आणि एच ला मर्ज केलंय. आता याच्या पुढे मी काय काढू शकतो? डायरेक्टली आय काढू शकतो. तर याला नाव द्या 10 नंबर. चला ठीक आहे. आता उरलं काय आपलं? जे काढले. के साठी ए कंप्लीट पाहिजे. बघा के साठी ए कंप्लीट पाहिजे. पुढे मला सी आणि के सोबत पाहिजेत. बघा सी इथं झालंय आणि के साठी ए कंप्लीट पाहिजे. बघा आता मी नेटवर्क कसं काढणार? आता हे मी इथं स्क्रॅच करणार कारण मला पुढे सी आणि के एकत्र पाहिजेत. त्याच्यामुळे मी याला असं काढणार क्रॉसमध्ये. याला नाव द्या काय होतं? 1 2 3 4. चलो 4 सी. आता मला काय काढायचं आहे? के काढायचं आहे. तर ए कंप्लीट पाहिजे. ए कुठं कंप्लीट झालंय आपलं? 2 नंबरला. तर बघा मी 2 पासून डायरेक्टली आता इथं मर्ज करतो. तर के निघालं. आता बघा मला पुढे काय पाहिजे? सी आणि के एकत्र पाहिजेत. बघा 4 नंबरला सी आणि के एकत्र आलेत. त्याच्या पुढे मी एल काढू शकतो. बघा एल काढू शकतो. मी आता डायरेक्टली एल इथं मर्ज करतो. ठीक आहे. बघा एल. ठीक आहे. नेक्स्ट आता मला एम काढण्यासाठी आय आणि एल एकत्र पाहिजेत. बघा आय आणि एल एकत्र पाहिजेत. बघा आता हे आय इथं आहे माझं, हे 10 नंबरचं. ह्याला आता स्क्रॅच करून मी डायरेक्टली काय करतो? एफ मध्ये घेऊन जातो आयला. ठीक आहे. तर हे गेलं आय माझं. बघा आय आणि एल एकत्र आलेत. मी डायरेक्टली आता एम काढू शकतो. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी नंबर 10 एम. बघा कुठं मी डमी काढले का? बघा डमीची मला गरज पडलीच नाही. ठीक आहे. तर अशा अरेंजमेंट करून आपल्याला नेटवर्क काढायचा असतो. ठीक आहे. बघा सगळ्यात पहिल्यांदा मला ए काढायचं आहे, प्रिडेसेसर काहीच नाही म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आहे. बी काढण्यासाठी मला ए कंप्लीट पाहिजे. बी काढण्यासाठी ए कंप्लीट पाहिजे. 2 नंबरला ए झाले. सी काढण्यासाठी बी पाहिजे. बघा सी काढण्यासाठी बी कंप्लीट पाहिजे. 3 नंबरला बी झालाय. मग सी मी इथं खाली घेतलेला आहे. तसंच मला डी काढायचं आहे. डी काढण्यासाठी ए कंप्लीट पाहिजे. ठीक आहे. डी काढण्यासाठी ए कंप्लीट पाहिजे. बघा ए इथं कंप्लीट आहे. त्याच्या पुढे मी डी काढलेला आहे. त्याच्यानंतर बघा ई काढण्यासाठी डी कंप्लीट पाहिजे. बघा डी इथं कंप्लीट झालं. पुढे ई काढलं मी. एफ काढण्यासाठी ई कंप्लीट पाहिजे. ई इथं कंप्लीट झाली. एफ ला मी खाली डिरेक्शन घेतले. ठीक आहे. देन बघा जी काढायचे. जी ला डॅश आहे म्हणजे स्टार्टिंग पॉईंट मधनं जी निघते आपलं. ठीक आहे. एच काढायचे. जी कंप्लीट पाहिजे. जी इथं कंप्लीट आहे. मी डायरेक्टली याला इथं मर्ज केलंय. ठीक आहे. जी इथं काढलंय. जे आणि एच एकत्र झालेत. मला आय काढण्यासाठी जे आणि एच एकत्र पाहिजे. ठीक आहे. मग आय काढलं मी. 9 ला मर्ज केलं. परत के काढायचं आहे. ए कंप्लीट पाहिजे. बघा ए इथं कंप्लीट आहे. के काढलं. पुढे मला सी आणि के एकत्र पाहिजेत. बघा सी आणि के एकत्र आलेत. त्याच्या पुढे एल काढू शकतो मी. एल काढलेला आहे. देन
आता मला पुढे एम काढायचं, तर आय आणि एल एकत्र पाहिजेत. एल इथं गेलं, आय पण मी डायरेक्टली इथं मर्ज केलं, तिथं तेव्हा मी एम काढू शकलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला नेटवर्क क्रिएट करायचं. बघा आता हे जे ड्युरेशन्स दिलेत ना, त्याच्यावरनं आपण क्रिटिकल पाथ काढू शकतो. कसं काढणार क्रिटिकल पाथ बघा, तर हे ड्युरेशन ए साठी 6 डेज लागतात, बी ऍक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी 4 डेज लागतात, ठीक आहे. सी करण्यासाठी आपल्याला 7 डेज लागतात. तेच लिहून घ्या, ज्याच्या ऍक्टिव्हिटीच्या खाली नंबर लिहून घ्या. ए साठी 6, ठीक आहे. चला, बी साठी 4, सी साठी 7, डी साठी 2, ठीक आहे. ई साठी 4, ई साठी 4. ज्याच्या नेटवर्कच्या खालीच फक्त काय करायचं आहे आपल्याला, ऍक्टिव्हिटीच्या खाली तसं ड्युरेशन लिहायचं आहे. बघा ई साठी लिहिलं, एफ साठी 10, एफ साठी 10, जी साठी 2, जी साठी 2, एच साठी 10, ठीक आहे. एच साठी 10, आय साठी 6, ठीक आहे. देन जे साठी 13, के साठी 9, देन एल साठी 3 आणि एम साठी 5, ठीक आहे. आता आपण हे नेटवर्क काढलेलं आहे. आता नेटवर्कचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, ठीक आहे. अशा प्रकारे व्यवस्थित काढा. याच्यामध्ये काय एनी चेंजेस करू शकता तुम्ही, तर तुमच्या मनानुसार चेंजेस करू शकता तुम्ही. बट स्टार्टिंग पॉईंट एंडिंग पॉईंट एकच पाहिजे. मध्ये नेटवर्क इंटरकनेक्टेड पाहिजे. कुठलाच नेटवर्क आपलं शिल्लक आहे का, ओपन आहे का, नाहीये. सगळे इंटरकनेक्टेड आहे आणि आपल्याला डम्मीची सुद्धा गरज लागली नाही, ठीक आहे. बघा आता आपल्याला क्रिटिकल पाथ काढायचे. क्रिटिकल पाथ म्हणजे बघा, ह्या 1 पासून 10 पर्यंत जायचं आपल्याला. नावं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ठीक आहे. सिक्वेन्स वाईज नाव आहेत, नसतील तर नावं लावून घ्यायचे सिक्वेन्स वाईज, ठीक आहे. तर आपल्याला बघा आता क्रिटिकल पाथ म्हणजे आता 1 पासून 10 पर्यंत जायचे. किती रूट्स आहेत बघा, 1 2 7 8 9 10, 1 2 3 4 9 10, ठीक आहे. 1 5 6 9 10, 1 6 9 10, ठीक आहे. अशा प्रकारे हे आपले क्रिटिकल पाथ आहेत. बघा क्रिटिकल पाथ कसं काढणार मी, क्रिटिकल पाथ म्हणजेच काय, एक ऍक्टिव्हिटी पासून, एक नोड पासून 10 नंबरच्या नोड पर्यंत जायला आपल्याला किती पाथ आहेत, किती रूट्स आहेत, ते म्हणजे आपले क्रिटिकल पाथ. बघा फर्स्ट नंबर रूट मी काय लिहितोय, 1 2 7 8 9 10, 1 2 7 8 9 10, हे फर्स्ट रूट झाला. सेकंड रूट बघा, 1 2 3 4 9 10, 1 2 3 1 2 3 4 9 10, ठीक आहे. थर्ड नंबरचं बघा, 1 2 4 1 2 4 1 2 4 9 10, ठीक आहे. 4 नंबरचं रूट बघा, 1 5 6 1 5 6 1 5 6 9 10. फिफ्थ रूट बघा, 1 6 9 10 1 6 9 10. बघा आणखी कुठले रूट्स आहेत का, ठीक आहे. तुम्ही चेक करा तुमच्या ह्याच्यानुसार, ठीक आहे. मला एवढे रूट्स दिसतात, एखादं एक्स्ट्रा असेल तर तुम्ही लिहून घ्यायचं, ठीक आहे. चला आता काय करायचं आपल्याला, 1 to 2 साठी किती टाइम लागतोय, 1 to 2 साठी 6 टाइम लागते, लिहा 6, ठीक आहे. ऍडिशन करत चालायचं, 6 प्लस 2 to 7 साठी बघा, 2 to 7 साठी 2 टाइम लागतोय, प्लस 7 to 8 साठी किती लागतंय, 4 लागतंय, ठीक आहे. 8 to 9 बघा 10 लागतंय आणि 9 to 10 आपल्याला 5 लागतंय, ठीक आहे. करा ऍडिशन याची सगळ्याची, 6 2 8 8 4 12 12 10 22 22 आणि 5 27 डेज, कारण डेज मध्ये दिलेलं आहे आपल्याला. 1 to 2 साठी बघा 6, चला 6 प्लस 2 to 3 2 to 3 4, चला 3 ते 4 7, 4 ते 9 3, 9 ते 10 5. करा कॅल्क्युलेशन, 6 4 10 10 7 17 17 3 20 20 आणि 5 25 25 डेज. चलो 1 to 2 6, 2 to 4 9, 4 to 9 3, 9 to 10 5. करा कॅल्क्युलेशन, 6 9 15 15 आणि 5 20 आणि 3 23, ठीक आहे. चलो नेक्स्ट 1 to 5 बघा, 1 to 5 2, 5 to 6 5 to 6
10, 6 to 9, 6 to 9, 6, 9 to 10, 5. करा 2 आणि 10, 12, 12 आणि 6, 18 आणि 5, 23. चला लास्ट काढा 1 to 6, 13, 6 to 9, 6 आणि शेवटी 5. 13, 6, 19 आणि 5, 24. ठीक आहे. दीज आर द क्रिटिकल पाथ. ठीक आहे. क्रिटिकल पाथ आपले वेगवेगळे रूट्स झालेले आहेत. आता बघा यातला आन्सर काय असणार आहे, जे काही मॅक्सिमम असेल, जे काही मॅक्सिमम 27, 25, 23, 23, 24. ठीक आहे. मॅक्सिमम आहे 27. देअरफॉर आवर क्रिटिकल पाथ इज देअरफॉर, इथं लिहून घ्या खाली शेवटी, द क्रिटिकल पाथ इज, काय आलंय आपलं क्रिटिकल पाथ, 1 to 2, 2 to 7, 7 to 8, 8 to 9, 9 to 10. दॅट इज द क्रिटिकल पाथ. आपल्याला नंतर काय म्हणलं, प्रोजेक्ट ड्युरेशन इज द डेज. ठीक आहे. देअरफॉर द प्रोजेक्ट ड्युरेशन इज 27 days. ठीक आहे. दॅट इज द फायनल आन्सर. ठीक आहे. दॅट इज द फायनल आन्सर. बघा हे अशा प्रकारे आपल्याला नेटवर्क क्रिएट करायचं असतो. ठीक आहे. अशाच प्रकारे तुम्हाला जर प्रिव्हियस इयर सोल्युशन पाहिजे असेल तर स्वामी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये DS प्रिव्हियस इयर PYQ मेंबरशिप आहे, ते डायरेक्टली जॉईन करून तुम्ही हे मेंबरशिप घेऊन तुम्ही PYQ तिथे बघू शकता. ठीक आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला बाकी विषयाचे पण सब्जेक्टचे क्लासेस पाहिजे असेल तर तुम्ही एनी टाईम कॉन्टॅक्ट करू शकता. आपला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. कॉन्टॅक्ट करून तुम्ही क्लासेस घेऊ शकता आणि आपली लर्निंग इझी करू शकता आणि एक्झामला आउट ऑफ मार्क घेण्याच्या रणनीतीकडे तुम्ही जाऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो थँक्यू व्हेरी मच. आपण भेटूया नेक्स्ट सेशनला.